हाच नाही, इतर कुणी बोललं तर तो मार खाणारच. कारण राज ठाकरे हे पक्षप्रमुखच नाहीत, तर आमचे राजकीय गुरु आहेत, आमच्या वडिलाप्रमाणे आहेत. संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज ठाकरेला कोणी बोललेलं खपणार नाही. अकोल्यातील आमदार अमोल मिटकर यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर जय मालोकर या मनसेच्या कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता आणि या जय मालोकर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आज मनसेचे नेते अमित ठाकरे अकोल्यात येत आहेत. आपल्यासोबत मनसेचे नेते राजू उंबरकर आहेत. ते नेमकं अमित ठाकरे यांचा दौरा कसा असेल आणि पुढचं काय प्लॅनिंग आहे पक्षाचं मालोकर कुटुंबियांसंदर्भातलं, स्वतः राजू उंबरकर आपल्यासोबत आहेत. साहेब, नेमका आजचा दौरा कसा असेल अमित साहेब? अमित साहेब खरं म्हणलं तर कालच येणार होते, परंतु वेळेअभावी इथं पोचली नसते आणि ज्याच्यासाठी अमित साहेब येणार होते ते त्यांची भेट झाली नसती, म्हणून अमित साहेबांनी कालचा दौरा रद्द करून आजचा ठेवलेला आहे. दुसऱ्या दिवशी आज जय मालोकर गेला याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तर आहेच, परंतु ठाकरे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हा एकदम मायाळू स्वभावाचा आहे हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि म्हणून अमित साहेब आज सकाळी 6 वाजता मुंबईहून निघालेले आहेत. आता थोड्या वेळात ते इथं पोचतील. जयच्या घरी जाऊन आईवडिलांची, त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तींची भेट घेऊन त्यांना सांत्वन देतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापुढे सुद्धा त्यांच्यासोबत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहील हा धीर देतील. आणखीन त्यांच्या काही असेल तर ऐकून घेतील. राज ठाकरे वारंवार अनेक भाषणात असा उल्लेख करतात की माझा पक्ष आणि माझे कार्यकर्ते हेच माझं कुटुंब आहे. जय मालोकरच्या कुटुंबासाठी मनसेचं जे कुटुंब आहे ते काय पुढच्या भविष्यात कशा पद्धतीने त्यांच्या पाठीशी उभं राहणार? जय मालोकरच्या कुटुंबासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मी तुम्हाला आधी सांगितलं, खंबीरपणे राहील. परंतु यापुढे त्यांच्या सुखदुःखामध्ये एक पारिवारिक व्यक्ती म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक कार्यकर्ता, सन्मान्य राजसाहेब तर आहेत आमच्या पाठीशी, सर्वांच्याच पाठीशी साहेब असतात, अमित साहेब असतात, वहिनी असतात. अतिशय मायाने जवळ घेणं, त्यांना बोलणं, समजूत काढणं, ह्या सर्व गोष्टी आमच्या पक्ष नाही, आमचा तर एक परिवार. महाराष्ट्र नवनिर्माण सेना इतर पक्ष मला माहिती नाही, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक आमचा परिवार आहे. आणि त्याच्यामुळं जयच्या कुटुंबाला कुठली याच्यापुढं गरज भासली किंवा मदत लागली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे त्यांच्यासोबत राहील. राजकीय टीका टिप्पणी जी आहे ते सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा नित्यनेमाचा जो आहे तो खेळ झालेला असं म्हणते. मात्र एखाद्या राजकीय टीका टिप्पणीनंतर या प्रकरणाला इतकं मोठं वळण मिळेल आणि असं काही होईल, तुम्हाला एक राजकीय कार्यकर्ता म्हणून काय वाटतं की जो स्तर सध्या खालावलेला आहे राजकारणात? नाही, गेल्या 5 वर्षात जर आपण पाहतो तर महाराष्ट्राची अस्मिता ही एकदम खालच्या दर्जावर नेण्याचं काम हे लोक करत आहेत, हे आपण सातत्याने पाहतोय. कालचा जो प्रकार झाला अतिशय निंदनीय प्रकार होता. मिटकरी हे स्वतः आमदार आहेत आणि स्वतःच्या पदाला शोभेल असं वक्तव्य त्यांनी करायला पाहिजे, परंतु ती एक पायरी सोडून ते बोलतात आणि म्हणून ते वारंवार मार खातात. ही काही मला असं वाटतं की पहिलीच वेळ नाही आहे. त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा त्यांच्यावर, मी आता 2 दिवस झाले इथं आहे, त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा त्यांच्यावर अतिशय नाराजीचा सूर या विभागात मला दिसतो. आणि म्हणून मला असं वाटतं की बा प्रत्येकाने आपली एक लेवल असते, आपले एक स्तर असतो, त्या स्तरावरून बोललं गेलं पाहिजे. आणि बोलण्याचा स्तर खालवला की मग अशा घटना घडणार. आणि मला तर असं म्हणणं आहे की यापुढे असं कोणी करू नये. भविष्यात मिटकरींकडून काही राज ठाकरेंसंदर्भात बोललं गेलं तर पुढची भूमिका काय असेल पक्ष? भविष्यात हाच नाही, इतर कुणी बोललं तर तो मार खाणारच. कारण राज ठाकरे हे पक्षप्रमुखच नाहीत, तर आमचे राजकीय गुरु आहेत, आमच्या वडिलाप्रमाणे आहेत. संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज ठाकरेला कोणी बोललेलं खपणार नाही. तुम्ही बोला, तुम्ही टीका करा, परंतु त्याची एक लेवल असली पाहिजे, त्याचा एक दर्जा असला पाहिजे. तुम्ही दर्जाहीन समजा साहेबांना बोलाल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कुठलाही कार्यकर्ता खपून घेणार नाही, याची जाण सर्वांनाच आहे. जय मालोकर गेल्यानंतरही मनसे जी आहे, जय मालोकरचे कुटुंबीय म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार असल्याचं राजू उंबरकर यांनी पक्षाच्या वतीने स्पष्ट केलं आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह उमेश शरुणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.